अंधारलेली रात्र, तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे दबा धरून बसलेले. महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या जाणाऱ्या एका पराक्रमाची सुरुवात. एका 16 वर्षीय तरुणानं आपल्या धाडशी हिंदवी स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं. हा तरुण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि तो किल्ला होता तोरणा. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कसा जिंकला हे माहिती आहे का? स्वराज्याची सुरुवात नेमकी कुठनं झाली आणि जो सर्वात पहिला किल्ला जिंकला तो कुणी बांधला असेल? आज तेच आपण या व्हिडिओ मधून बघूयात. नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय शंखनाद प्रस्तुत वेगळी गोष्ट. शिवनेरीच्या सानिध्यात वाढलेले शिवाजी महाराज आणि यांनी या किल्ल्याची माहिती गोळा केली. हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात असला तरी त्याचं संरक्षण फारसं भक्कम नव्हतं. महाराजांनी एक गुप्त योजना आखली. रात्रीच्या वेळी मावळे एका अरुंद वाटेने वर सरकत होते. हवेत एक प्रकारची तणावपूर्ण शांतता होती. शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी चंद्रप्रकाशात किल्ल्याच्या दुर्गम भागातून प्रवेश केला. गडावरील सैनिकांना याचा पत्ताही लागला नाही. पण अचानक एका मावळ्याच्या पायाखाली एक दगड सरकतो आणि आवाज होतो. गडावरील सैनिक सावध होतात. अचानक एक शिपाई जागा होतो आणि विचारतो, कोण आहे तिथे? धडकी भरवणारा क्षण. पण मावळ्यांनी अत्यंत चातुर्यानं आपला आवाज दडपला. सैनिकांनी काही काळ डोळे वटारून पाहिले आणि पुन्हा झोपी गेले. शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळे ताशीव कड्यावरून किल्ल्यात प्रवेश करतात. क्षणात तलवारींच्या गडगडाटात युद्ध सुरू होतं. पहाटेच्या वेळी महाराजांनी गडावर तुफान हल्ला केला. आदिलशाही सैनिक गोंधळून गेले. मावळ्यांच्या चपळ हालचाली आणि शिवाजी महाराजांच्या धाडशी नेतृत्वामुळे काही तासातच किल्ला जिंकला गेला. सूर्य उगवला आणि महाराजांनी भगवा झेंडा गडावर रोवला. संपूर्ण किल्ला हर हर महादेवच्या जयघोषांनी त्यावेळेस दणाणून गेला होता. हा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला विजय. आणि त्याच तोरणानं पुढे हिंदवी संपूर्ण स्वराज्याच्या निर्मितीचा पाया घातला. आजही हा किल्ला त्या पराक्रमाच्या आठवणी जागवत उभा आहे. तोरणगड म्हणजे केवळ दगडमाती नव्हे, तर तो शिवरायांच्या स्वप्नांची पहिली पायरी आहे. सन 1647 मध्ये सर्वप्रथम जिंकलेला हा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं, म्हणून या किल्ल्याचं नाव तोरणा किल्ला असं ठेवण्यात आलं. महाराजांनी गडाची पाहणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचं नाव बदलून प्रचंडगड असं ठेवलं. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सुरुवात 12 मावळ या प्रदेशातून केली. हा प्रदेश जरी लहान होता तरी तो जंगल, झाडी, डोंगर व नद्या यांनी युक्त होता. तिथं 8 किल्ले होते. हा प्रदेश लष्करी दृष्टीतून अजिंक्य असाच होता. शिवाजी महाराजांचा कल अजिंक्य भूभागावर किल्ले बांधण्याचा होता. त्यांनी घाट तेथे किल्ला हे धोरण अंगीकारलं. हे किल्ले एक प्रकारच्या तपासणी चौक्याच होत्या. तेथून कोणीही आत प्रवेश करू शकत नव्हते आणि प्रवेश केलास तर वापस जाण्याची हमी नव्हती. महाराष्ट्रातील गडकिल्ले हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचं आणि पराक्रमाचे साक्षीदार आहेत. यापैकी एक आहे तो तोरणा किल्ला. तोरणा किल्ला पुणे जिल्ह्यातील वेल्हे येथे आहे. पुण्यापासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर पुणे स्टेशनला उतरून देखील येथे जाता येतं. तोरणा किल्ल्यावरून राजगड किल्ला, सिंहगड किल्ला, रायगड किल्ला, पुरंदर किल्ला, लिंगाणा किल्ला हे किल्ले देखील दिसतात. ऐतिहासिक असा बिनी दरवाजा हे तोरणा किल्ल्याचं प्रमुख आकर्षण आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये समुद्र सपाटीपासून सुमारे 1400 मीटर उंचीवर तोरणा किल्ला वसलेला आहे. तोरणा किल्ला हा पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच मानला जातो.
तोरणा किल्ला महाराजांसाठी धनलक्ष्मी ठरला। या किल्ल्यावर गुप्तधनाच्या बऱ्याच राशी सापडल्या। राजगड किल्ल्याच्या निर्मितीसाठी या धनलक्ष्मीचा वापर करण्यात आल्याचं संशोधक सांगतात। वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला काबीज केला। हा किल्ला 13व्या शतकात शिवपंथांनी बांधला असं मानलं जातं। किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ मेंघाई देवी मंदिर आहे, ज्याला तोरणाजी मंदिर असेही म्हणतात। 1470च्या दशकाच्या उत्तरार्धात अल्लाउद्दीन खिलजीच्या कारकिर्दीत बहामनी शासक मलिक अहमद यांनी हा किल्ला जिंकला, ज्यामुळे तो मराठा साम्राज्याच्या किल्ल्यांपैकी एक बनणाऱ्या पहिल्या किल्ल्यांपैकी एक बनला। शिवाजी महाराजांनी किल्ल्याचं नाव प्रचंडगड असं ठेवलं आणि त्यात अनेक स्मारक, बुरुज बांधले। 18व्या शतकात शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजीराजे यांच्या हत्येनंतर मुघल साम्राज्यानं या किल्ल्यावर काही काळासाठी ताबा मिळवला। तत्कालीन मुघल सम्राट औरंगजेबानं मुघलांना हा किल्ला जिंकण्यासाठी ज्या कठीण संरक्षणाचा सामना करावा लागला होता, त्याची दखल घेत या किल्ल्याचं नाव फुतुलगेब असं ठेवलं। पुरंदरच्या तहाद्वारे तो मराठा संघाकडे परत आणण्यात आला। हा किल्ला पुण्याच्या नेरुत्तेस पाबे घाटातून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वतरांगांच्या पश्चिम घाटात वेल्हे या पायथ्याशी असलेल्या गावात आहे। पुण्याहून सातारा रस्त्याने जाऊन नरसापूर गावात उजवीकडे जाता येतं। हे अंतर सुमारे 65 किलोमीटर आहे। हा पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला आहे। पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह। तोवर नमस्कार।